पूर्ण बोलणाऱ्या व्यक्तीला आपण नाही कसं म्हणावं, आणि ते खरं पण होतं ना. मग त्यांनी सांगितलं समाधान करण्यासाठी एखाद्याचे की तुम्हाला आम्ही 1 नंबर दिला नाही, 2 नंबर दिला नाही, 3 नंबर दिला नाही, तुम्ही ह्याच्या पुढचे आहे. म्हणजे परीक्षकांपैकी एक जे आम्ही निवडतो, जे 1 नंबरच्या सुद्धा वर आहे, त्यांना आम्ही तुम्हाला घोषित करतो. आणि मग प्रचंड टाळ्याचा कडकडाट झाला. मग आपल्यासाठी असं तर खूप म्हणजे भरून गेला असता, वाटलं असतं बघा मी 1 नंबर घेतला की नाही, त्यांच्या समोर बोलून घेतला की. पण खरे सावरकर तिथंच होते. त्यांनी काय केलं असेल, त्यांनी परीक्षकांना जाहीर आव्हान दिलं, तुम्ही परीक्षक म्हणून या ठिकाणी आहात, तुम्हाला जर परीक्षा घेता येत नसेल तर तुमच्या या परीक्षणाचं आणि त्याच्या बक्षिसाचा मला अजिबात गरज नाही. तुमचं बक्षीस तुमच्या जवळ ठेवा, मी तुमचं बक्षीस घेणार नाही. हा बालेदारपणा आहे. हा बालेदारपणा आपल्याला काय शिकून जातो, पुढची त्यांची वाटचाल, भवितव्याची वाटचाल हिंदुस्थानासाठी जे काय त्यांनी केलं, ही वाटचाल तिथून चालू होते. आपल्याला माहित होतं की टिळकांनी सुद्धा असं सांगितलं होतं, मी टरफल उचलणार नाही आणि मी कारणी शेंगा खाल्ल्या नाही. त्याच पठडीतला त्याच वेळेचा हा अधिकारक पुढे चालून हिंदुत्वाचा मानबिंदू ठरला. आपण बघतोय संसदेमध्ये, सगळ्यांना माहित आहे, सेंट्रल हॉलमध्ये त्यांचं तैलचित्राचं अनावरण होतं. त्या अनावरणासाठी विरोधी पक्ष आता ते विरोधी म्हणण्याच्या काबिल सुद्धा नाहीत असे जे काय त्यावेळी सत्ताधारी होते, त्यांनी जाणून बुजून मागच्या 50-60 वर्षाच्या काळामध्ये त्याचं जे मोठेपण होतं, मोठेपण पुढे येऊ दिलं नाही. त्यांना भारतरत्न सुद्धा घेऊ दिलं नाही. आणि संपूर्ण देशवासियाची आम्ही माफी मागतोय की त्यांना अजून सुद्धा भारतरत्न भेटलं नाही. निश्चित मला सध्याच्या जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडनं अपेक्षा असणारच आहे आणि अपेक्षा पूर्ण होणारच आहे, त्यात काही मतच नाही. त्यांना भारतरत्न भेटेल, पण भारतरत्न पेक्षा जे पुढची वरची गोष्ट आहे ती त्यांनी साध्य केलेली आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रीयत्व हे हिंदुत्व हे म्हणून त्यांनी अक्षरशः ठासवलेलं आहे. आता बऱ्याचदा आता जोशी सरांनी सांगितलं की त्यांचं पत्र, त्यांची माफी, ह्या सगळ्या क्षुल्लक गोष्टी आहेत. हे प्रचारकी तंत्र आहे, यांना दुर्लक्ष करूनच मारायचं असतं. त्यांचा तुम्ही संवाद, त्याला उत्तर देत बसू नका. ते क्षुल्लक बुद्धीचे राजकारणी, त्यांना बिलकुल विचारच करायचा नाही. तुम्हाला जर विचार करायचाच असेल तर त्यांच्या हिंदुत्वाचा विचार करा, त्यांचा राष्ट्रीयत्वाचा हिंदुत्व. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो, थोडा वेळ घेतो तुमचा. त्यांच्यावर टीका व्हायची की तुम्ही काही धर्माच्या विरोधात आहात, जातीभेद मानता, प्रत्येक ठिकाणी हा ब्राह्मणाचा, हा वैश्याचा, हा मराठाचा असं करून तुम्ही फूट पाडता आणि तुम्ही बऱ्याच जणांना त्यापासून दूर करण्यासाठी प्रवृत्त करता. मग त्यांनी काय केलं, पतित पावन नावाची संघटना स्थापन केली होती. माहिती तुम्हाला सगळ्यांना माहित असेल काय आहे पतित पावन संघटना. त्यांनी सर्व धर्मीयासाठी एक मंदिर त्या ठिकाणी उभं केलं आणि त्या मंदिराची विशेषता अशी होती की विष्णूचं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये कोणीही जाऊन मंदिराला स्पर्श करू शकत होतं. आज आपण बघतोय कुठेही मंदिरात गेलो तर एक कठडा असतो, त्या कठड्याच्या पुढे कोणी जात नाही. पण त्यांनी एवढ्या दूरदर्शीपणाने असं काम केलं, त्या ठिकाणी त्यांनी कठडा ठेवलाच नाही. कोण्याही जाती धर्माचा असो, त्यांनी यावं, विष्णूचं मंदिराचं दर्शन घ्यावं आणि आशीर्वाद घेऊन जावे. एवढा प्रचंड विचार त्या काळी सुद्धा त्यांनी पतित पावन संघटनेच्या माध्यमातून केला आहे. त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. सर्वधर्मसमभाव कशाला म्हणतात, सेक्युलरिझम कशाला म्हणतात, ह्या लोकांना माहीत नाही. त्यांनी तसे प्रश्न उचलावे. पण आपल्यासारखं हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व म्हणणारे आपले लालकृष्ण अडवाणी असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, आता नरेंद्रभाई मोदी असतील, त्यांचं प्रखर तेज जे की मूळ त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारात नाही, हेच विचार आपल्याला पुढे घेऊन जायचे, पुढच्या पिढीला द्यायचे, जे की अखंड हजारो वर्षे हे नाव स्मरण राहिलं पाहिजे. म्हणून अशा पुतळ्याची गरज आहे, अशा कार्यक्रमाची गरज आहे. म्हणून मला पुन्हा एकदा सर्वांची क्षमा मागून एक विनंती करतो की या लढ्यामध्ये तुम्ही सगळेजण सामील आहातच. योगायोगानं या दिवशी शक्य झालं तर तुम्ही ठराव घ्या, आमच्या सह्या घ्या. पुढील कारवाई आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून म्हणा, आमदार साहेबांच्या माध्यमातून म्हणा, कुठेही आम्ही जाऊ, व्यक्तिशः जाऊ, त्याच्यामध्ये आमचं 100% नक्कीच सक्रिय सहकार असेल. त्याबद्दल काही शंका नाही. तुम्ही पुढे जा, आम्ही तुमच्या सोबत आहे. किंबहुना आम्हाला समोर बोलवा, आम्ही जाऊ शकतो.
एकदा